नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजिस्टर्ड नंबर AAMT2 द्वारहा तालुका यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समिती आवारात गुरुवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा थकीत विशेष भत्ता तातडीने अदा करण्यात यावा, तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधी अर्थात GPF म्हणून कपात करण्यात आलेली रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांचा GPF खात्यात नियमानुसार नियमितपणे जमा करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा आंदोलन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा वेतन आणि सेवाविषयक विविध प्रश्नांबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष प्रलंबित प्रश्नांकडे वेधण्यासाठी अखेर संघटनेने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या आमरण उपोषणामधील नेमक्या मागण्या काय आहेत आणि आंदोलनाबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काय म्हणणे आहे, पाहूया त्यांच्याच शब्दात. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजिस्टर नंबर AMT02 अमरावती विभागीय सचिव वरुण गावंडे. आमची अशी मागणी आहे की आमचा राईनिवड भत्ता 2007 पासून ग्रामपंचायतकडे शिल्लक आहे. बाकी असे मोजकेच आहे काही की देते, बाकी काहीच देत नाही. आणि 2018 पासून शासन निर्णयानुसार आमचं GPF ची रक्कम जी आहे ते पण ग्रामपंचायत शिल्लक आहे. शासनाच्या JR नुसार आम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरक्षा विमा हे पण लागू आहे, पण आम्हाला ग्रामपंचायतने त्यांची ग्रामपंचायतनी एकाही कर्मचाऱ्याची काढली नाही. बाकी तालुक्यात जिल्ह्यात सगळे विमे काढलेले, पण आमच्या दारात विकत काढले नाही. तरी आमची तेच मागणी आहे यांच्याकडे की बा आम्हाला ते आमची जे आहे तातडीनं आमची जे राहिनी भत्ता GPF विमा हे तातडीनं आम्हाला लागू करावे, आमच्या मागण्या पुऱ्या कराव्या. राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन MT2 यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आकाश चव्हाण, राहणार खुपगाव. आमची एकच मागणी आहे की राहणीमान भत्ता आणि GPF आणि कवच विमा आम्हाला लागू करण्यात यावं. आम्हाला जिथपर्यंत हे मान्य करणार नाही आहे ग्रामसेवक लोक, तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि इथून हलणार नाही. प्रलंबित मागण्या तातडीने मान्य करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षाही आंदोलकांनी व्यक्त केली आहे. उपोषणाचा हा पहिला दिवस असून संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश चव्हाण यांच्यासह पूनम जाधव, प्रवीण गावंडे, हरिभाऊ राठोड, नरेश राठोड, मिलिंद ठवरे, नंदन जाधव, शेषराव पवार, नारायण भोयर, हंजारी राठोड, रुपेश मारबते, नितीन भगत, अजय मंगरुळकर, राहुल इदुरकर, कैलास राठोड आदी कर्मचारी उपोषणात सहभागी झाले होते. आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या आमरण उपोषणाची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी रणजित झोंबाडे, द्वारहा. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.